नमस्कार. 30 दिवस 30 म्हणी. दिवस 16वा म्हण 16वी. आपण ही म्हण ऐकलीच असेल की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आता ही ऍक्च्युली हा अभंग आहे आणि तो अभंग मी सांगणार आहे. तर ही म्हण का वापरली जात असेल तर आपल्याला एखाद्याचं काम सोपं वाटतं. हे काय स्वयंपाक आहे फक्त तो करायचाच आहे. आपण घरातल्या महिलांना गृहीत धरतो किंवा काय कविता तर फक्त करायची आहे. एखाद्या कलाकाराला गृहीत धरतो त्याच्या कलेच्या बाबतीत किंवा कुठल्याही काम करणाऱ्याला गृहीत धरतो की ह्याचं काम सोपं आहे माझ्यापेक्षा, ह्याचं बरं आहे. तर असं नाहीये. प्रत्येकाचंच काम तितक्याच महत्वाचं आहे, तितक्याच मोलाचं आहे आणि आपण जोपर्यंत ते काम स्वतःहून करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या कामाचं मोल कळणार नाही. जसं शेतकऱ्याचं शेती, सैनिकांचं असेल किंवा IT मधल्या लोकांचं असेल, महिलांचं असेल, शिक्षकांचं असेल, डॉक्टरांचं असेल, कुठल्याही पेशातील लोकांचं प्रत्येकाचं काम हे तितक्याच तोलामोलाचं आहे, तितकंच अवघड आहे प्रत्येकासाठी. सो अशी एक हिंदीमध्ये पण म्हण आहे की जेनो काम तेनो भाय तुझ्या करे सो गोता खाय असं. तर ती तशी आहे. आपल्याला जोपर्यंत आपण ते काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या कामातील खोली कळणार नाही. त्यामुळे ही म्हण आहे की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे आणि तो अभंग असा आहे की पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणजे पाण्यामध्ये मासा कसा झोपत असेल बरं, डोळे तर मिटत नाही, माशाला ते पापण्याचं नसतात, मग डोळे मिटत नाही, मग पाण्यामध्ये मासा झोप कसा घेत असेल. तर हे जोपर्यंत आपण स्वतःहून मासा होणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की तो मासा कसा झोपतो. तसंच कामाचं आहे की जोपर्यंत आपण ते स्वतःहून काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की ह्या कामामध्ये किती मेहनत असते ती. तर पुढच्या वेळेस जर कोणी म्हणत असेल की हे तर सोपं काम आहे तर त्याला हे नक्की म्हणा की भाऊ, पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. धन्यवाद.